पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कबूतरखान्यांवरून मुंबईमध्ये वाद पेटलाय। कबूतरखाने बंद केल्यानंतर जैन समाजानं दादरमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्याला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार आहे। उद्या दादरमध्ये मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे आणि उद्याच्या आंदोलनापूर्वी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे। पाहूयात। गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य, दादरमध्ये गाडीच्या छतावर खाद्य, दादरमधल्या इमारतीच्या छतावर खाद्य, वांद्रे पश्चिमेतल्या तलावाजवळ खाद्य। कबुतरांना दाणे टाकू नये असा उच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा त्याचं सर्रास उल्लंघन सुरू आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधला कबूतरखाना बंद करण्यात आलाय। कबूतरखान्याला ताडपत्री गुंडाळण्यात आली आहे। त्यामुळे दादरमधल्या एका इमारतीवर कबुतरांना खाद्य टाकण्यात आलं। कबूतरखाना बंद झालेला आहे, पण या ज्या काही त्या मंदिराच्या आजूबाजूच्या सगळ्या तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत, या बिल्डिंगचा प्रत्येक टेरेस हा कबूतरखाना झालेला आहे। प्रत्येक बिल्डिंगच्या टेरेसवर लाखो कबूतर आहेत आणि त्यांना हे धान्य वर जाऊन पोतीच्या पोती घालतायत। दुसरीकडे वांद्रे पश्चिमेच्या तलावाजवळ सुद्धा कबूतरांना खाद्य टाकण्यात येत आहे। महानगरपालिकेनं कबूतरांना दाणे टाकू नये असा बोर्ड लावलाय, पण त्याकडे दुर्लक्ष करून कबूतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरूच आहे। दादर कबूतरखान्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रिट याचिका फेटाळण्यात आली आहे, पण मुंबई उच्च न्यायालयाकडे अंतरिम आदेशात दुरुस्ती मागण्याचा अधिकार याचिकाकर्त्याकडे कायम ठेवण्यात आलाय। यावर 13 ऑगस्टला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। दादरमधला कबूतरखाना सुरू करावा या मागणीसाठी जैन समाजानं तीव्र आंदोलन केलं होतं। एका जैन मुनींनी तर कबूतरांसाठी हातात शस्त्र घेण्याची भाषा केली होती। कोर्टाला ही जुमानत नाही असं जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले होते। दादरमधल्या गाडीच्या छतावर खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकलेचा यांनीही कोर्टालाच उलट सवाल विचारले होते। याविरोधात आता मराठी एकीकरण समिती ही मैदानात उतरली आहे। 13 ऑगस्टला मराठी एकीकरण समिती दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन करणार आहे। ये गाड़ियाँ इधर से उधर चना डाल के 10 किलो चना डाल के घूमती रहेगी पूरे दिन, और ये चना कबूतर खाएंगे। उसमें गवर्नमेंट का क्या ऑब्जेक्शन है? गवर्नमेंट या जज या मुझे बताए। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस, धर्माच्या विरुद्ध आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। जैन मुनी जे आहेत ते शस्त्र काढण्याची भाषा करतायत, मोर्चा काढण्याची भाषा करतायत, कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याची भाषा करतायत, कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे। मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली, राज्य वाऱ्यावर सोडलंय का, शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का, हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत। मराठी एकीकरण समितीनं आंदोलनाची हाक दिल्यानंतर दादर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मुंबईत 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। त्यामुळे मराठी एकीकरण समितीनं मोर्चा काढू नये। जर मोर्चा काढला आणि कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी मराठी एकीकरण समितीला बजावली आहे। मराठी माणसाची मुस्कटदाबी या राज्यामध्ये का सुरू आहे असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या या राज्यामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये सुरू काय आहे? मीरा भाईंदरमध्ये व्यापारी मारवाडी गुजराती समाजांनी मराठीच्या विरोधात मोर्चे काढले, त्यावेळेस पोलिसांना माहितीच नव्हतं, पण मराठी मोर्चा काढला त्यावेळेस मात्र आमचे हाल केले, आम्हाला नोटिसा पाठवल्या, तडीपार काय केले, आणि आता पुन्हा तेच करतायत। कोणासाठी काम करतोय आपण? 6 ऑगस्टला ही तत्परता दाखवली असती तर हजारोच्या संख्येने रस्त्यावरती आंदोलन झालं असतं का, असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते। पोलीस देखील मराठी आडनाव लावून त्या ठिकाणी बसलेत आणि तुम्ही आमच्या विरोधात कारवाई करता, आम्हाला घाबरवता, आम्हाला नोटीस देता। ही दडपशाही का? नोटिसा आम्हाला दिल्या असल्या तरी उद्या आम्ही येणार आणि प्रशासनाला जा विचारणार की तुम्ही ही दुटप्पी भूमिका का घेता, मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न का करता। कबूतरखान्याचा विषय आहे, न्यायालयाने सांगितलंय कबूतरखान्यावरती कारवाई झाली पाहिजे, कबूतरखाना हटवला पाहिजे आणि त्याचा सर्वांनी मान सन्मान ठेवला पाहिजे, हीच भूमिका आहे। कबूतरखान्यांचा वाद पेटलाय। कबूतर प्रेमींनी न्यायालयाच्या आदेशाला जुमानणं सुद्धा सोडलेलं आहे। त्यामुळे आता कबूतरांना विरोध असलेल्या नागरिकांनी सुद्धा यात उडी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.